म्हणजे आता आपण आलो आपल्या वाड्यात गुरं सोडायला आहे बघा. सगळे गुरं चला पंखीला सोडतो आहे. इकडं काळू आहे, काळू. तसे म्हणजे गुरं जास्त रानात थांबत नाही, तर प्रॉब्लेम आहे. कारण का पाणी पण नाही आणि ऊन जास्त पडते. खरं म्हटलं तर शेतकऱ्याचीच ती कसरत असते. कारण ह्या महिन्यात गुरं रानात थांबत नाही जास्त करून चरायला. कारण पाणी ह्या थांबतात, पण ह्या महिन्यात पाणी पण कमी आटलं आहे आणि गरमी ऊन पण जास्त लागतं. त्यामुळे गुरं थांबत नाही बघा. आपलं लाईन लागली तशी गुरांची. मंडळी हे बघा, रस्त्याने जातात तर आमच्याकडे तशा काजूच्या बिया पडलेल्या असतात बघा. आणि कोण काय उचलत नाही. हे वरती काजूची झाडं आहेत मस्त वेगळी अशी. तिथून थोडा पुढं आलो, किती बिया पडल्यात बघा. अशा बिया पडलेल्या असतात. सगळीच लोक उचलत नाहीत. दिसत असतील जेवढी लाल लाल बोंड आहेत तेवढी काजूच्या बिया पडल्या. म्हणजे अशी असते कोकणातली मजा. सकाळ सकाळ पहाटे अनुभवायला भेटते. खरोखर होळीचा सण चालू आहे. याला अनुभव असेल काजूच्या बिया खायच्या असल्या बघा.